राज्यातील तरुणांसाठी पोलीस भरती संदर्भात राज्य सरकारला घ्यावा लागेल सर्वात मोठा निर्णय। विद्यार्थ्यांची पोलीस भरतीमध्ये वय वाढवून मिळावे या संदर्भात सर्वात मोठी आंदोलन, सर्वात मोठी मागणी। त्यानंतर भरती प्रक्रिया ही काही दिवस 2 महिने पुढे ढकलावी या संदर्भात सुद्धा विद्यार्थ्यांचे आंदोलन। त्या संदर्भात सुद्धा सर्वात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट मागणी ब्रेकिंग न्यूज सुरू आहे। वयोमर्यादा ओलांडलेल्या तरुणांना एक संधी मिळावी यासाठी आंदोलन केले जात आहे। पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांचं हे आंदोलन आहे। वयोमर्यादा ओलांडलेल्या तरुणांना एक संधी मिळावी यासाठी पुण्यामध्ये हे आंदोलन केलं जात आहे। मोठ्या संख्येने तरुण जे ते या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि त्यांच्याकडून आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। प्रदीप, मोठ्या संख्येने तरुण जे आहेत ते एकवटलेले आहेत आणि आंदोलन केलं जात आहे। वृषीला अगदी बरोबर आहे। खरं तर पुण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आपण पाहतोय की सगळे पोलीस भरती करणारे विद्यार्थी जे आहेत ते आंदोलनासाठी बसलेले आहेत। या विद्यार्थ्यांची मागणी आहे 2022 आणि 23 सालामध्ये जी भरती होणार होती त्या भरतीमधल्या विद्यार्थ्यांना 1 वर्षांची वयवाढ जी आहे ती राज्य सरकारने करावी आणि या भरतीची प्रक्रिया जी आहे ती लांबणीवरती टाकावी यासाठी हे सगळे विद्यार्थी आपण पाहतोय की जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी ठिय्या मांडून बसलेले आहेत। पोलिसांचा या ठिकाणी मोठा बंदोबस्त पाहायला मिळतो। कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेतली जाते। मात्र हळूहळू विद्यार्थी जे आहेत या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। काय नक्की मागणी काय सर? ही 2022-23 ची भरती आहे। विद्यार्थ्यांचं जे राज्य सरकारने सांगितलं होतं की 22-23 विद्यार्थी असतील ते वयामध्ये बसत आहेत, पण भरती निघताना त्यांचा कुठेही उल्लेख केलेला नाही। व्हायलाच पाहिजे सर, का तरी 2022-23 ची भरती आहे। आम्हाला आश्वासन दिलं गेलेलं आहे। अधिवेशनात फडणवीस साहेब म्हणले होते मी गरीब जनतेच्या पोरांचं कुणाचं नुकसान होऊ देणार नाही विद्यार्थ्यांचं। आज काय वाढवलं पाहिजे? वय वाढ झाली पाहिजे। 2022-23 ची भरती आहे। त्यावेळेस फडणवीस साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं एका संधीचं, परंतु झाली पाहिजे विद्यार्थ्यांची मागणी आहे। ताई, काय नक्की तुझी मागणी? आम्हाला माननीय गृहमंत्री साहेबांनी कोणत्याही प्रकारचे विद्यार्थ्यांचं नुकसान करणे असं सांगण्यात आलं होतं, परंतु मराठा मोर्चामुळे भरती 2 ते 3 महिने पुढे ढकलली गेली। भरती पुढे गेली त्यामुळे आमची एक संधी गमावली गेलेली आहे। तर सरकारने आम्हाला एक संधी देण्यात यावी। संधी वाढवून मिळाली पाहिजे। हो, एक संधी मर्यादा वाढून भेटली पाहिजे। आमची भरतीची प्रक्रिया सुरू आहे ती व्हायला पाहिजे की नको? ठीक नाही, व्हायला नाही पाहिजे। भरती लांबवली पाहिजे आणि आम्हाला एक संधी। ठीक, नक्कीच धन्यवाद प्रदीप। दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।